वरळीतून वरळीत सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली। आगीच्या परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि ही आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे। पद्मेश पवार अपडेट देत आहेत। पद्मेश, सध्याची काय परिस्थिती आहे? नम्रता, आपण जर पाहिलं तर मुंबईतील जे वरळी भाग आहे जो सिलिंगच्या साईडला जातो, तिथे जी बाजूला एक झोपडपट्टी, तिथे सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आले। आता अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अनेक जे जवान आहेत ते आता कूलिंगचं काम करतायत। आग विझवण्याचं काम आता अग्निशमन दलाच्या मार्फत झालेलं आहे। जवळपास 7 ते 8 गाड्या या अग्निशमन दलाच्या इथे आल्या होत्या आणि आपण जर पाहिलं तर आग विझवण्याचं काम त्यांनी केलं। तर कूलिंगचं काम ही लोक जी जवान आहेत ते करतायत। आपण पाहिलं जेव्हा आग लागली तेव्हा मोठ्या प्रमाणात बाजूला ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या देखील जळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर अनेक जशी माहिती मिळाली तशी वरळी पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आणि लवकरात लवकर आपण पाहिलं तर माणसांना देखील काढण्यात आल्याचं आपल्याला कळतंय आणि त्याचबरोबर कोणतीही जखम इथे पाहिलं तर जखमी कोणतीही झालं नाहीये आणि आता आपण पाहिलं तर कूलिंगचं काम देखील सुरू झालेलं आहे, त्यामुळे आग आटोक्यात आली आहे। नम्रता, पद्मेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।